स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्यावर समाजात उघडपणे बोलणं आजही टाळलं जातं. कुटुंब ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आणि पवित्र गोष्ट मानली जाते. रक्ताची नाती ही कधी तुटू शकत नाहीत आणि ती तोडणं म्हणजे एक पाप किंवा मोठी चूक मानली जाते. पण कधी विचार केलाय का की एखाद्या व्यक्तीला आपल्याच रक्ताच्या माणसांपासून आपल्याच घरापासून लांब जाण्याचा निर्णय का घ्यावा लागतो? हा निर्णय एका रात्रीत घेतला जात नाही. या निर्णयामागे अनेक वर्षाच्या वेदना, अपमान, दुर्लक्ष आणि मानसिक छळ दडलेला असतो. जेव्हा आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीशी बांधतो किंवा त्या व्यक्तीला आयुष्यातून काढून टाकतो, तेव्हा समाज आपल्याला समजून घेतो. पण जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांपासून किंवा भावंडांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा सगळ्यात आधी त्यांच्यावर कृतज्ञ किंवा स्वार्थी असल्याचा शिक्का मारला जातो. काहीही झालं तरी ती तुझे आई वडील आहेत किंवा कुटुंबात असं चालतच असतं, हे वाक्य बोलून त्या व्यक्तीच्या वेदनांना दाबून टाकलं जातं. पण सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. नातेसंबंध तोडणे हा सूद नसून तो स्वतःला वाचवण्याचा एक मार्ग असतो. जेव्हा नात्यांमध्ये प्रेम कमी आणि कंट्रोल जास्त होतो, जेव्हा तुमची प्रगती कोणाला तरी खुपायला लागते किंवा जेव्हा तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख मान्य केली जात नाही, तेव्हा माणूस गुदमरायला लागतो. आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत. अशा कोणत्या परिस्थिती निर्माण होतात ज्यामुळे एखादी व्यक्ती स्वतःच्या कुटुंबापासून दुरावते आणि हे पाऊल उचलणं मानसिक दृष्टिकोनातून किती महत्वाचं असू शकतं. ही केवळ एका तुटलेल्या नात्यांची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे स्वतःच्या अस्तित्वाची शोधाची आणि मानसिक शांततेची. कौटुंबिक संबंधाचे मानसशास्त्र आणि वास्तव. कौटुंबिक नातेसंबंधामध्ये दुरावा येण्याची प्रक्रिया ही एखाद्या जुन्या इमारतीसारखी असते, जी एका दिवसात पडत नाही. त्या इमारतीच्या भिंतींना आधी भेगा पडतात, सिलेट निघतात आणि मग एक दिवस ती कोसळते. मानवी नात्यांमध्येही असेच घडतं. यातला पहिला टप्पा असतो अदृश्य झीज. बाहेर लोकांना वाटतं की सगळं काही ठीक आहे, कारण सोशल मीडियावर फोटो छान दिसतात आणि सणावाराला सर्वजण एकत्र असतात. पण घराच्या चार भिंतीच्या आत काय चालतं हे फक्त तिथे राहणाऱ्यांनाच माहीत असतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या भावनांचा वारंवार अनादर केला जातो, जेव्हा त्यांना सतत कमी लेखलं जातं, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारची मानसिक थकवा तयार होतो. या परिस्थितीला टॉक्सिक फॅमिली डायनेमिक्स असं म्हणतात. काही कुटुंबांमध्ये ठराविक भूमिका ठरवून दिलेल्या असतात. एक व्यक्ती नेहमी बळी विक्टिम असते तर दुसरी नेहमी नियंत्रक कंट्रोलर. जर तुम्ही त्या नियंत्रकाच्या चौकटीत बसला नाही तर तुम्हाला गुन्हेगार ठरवले जाते. उदाहरणार्थ, जर एखादा तरुण आपल्या करिअरचा निर्णय स्वतः घेण्याचा प्रयत्न करत असेल, जो त्याच्या पालकाच्या इच्छेविरुद्ध असेल, तर त्याला नायकी किंवा उद्धट म्हटलं जातं. इथे मुद्दा करिअरचा नसून मी म्हणेन तीच खरं या अहंकाराचा असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कंडिशनल लव्ह, म्हणजेच अटीवर आधारित प्रेम. तू जर आमचं ऐकलंस तर आमचं तुझ्यावर प्रेम आहे, ही भावना जेव्हा मुलाच्या मनात रुजते, तेव्हा ती मुलं मोठेपणी असुरक्षित बनतात. त्यांना सतत असं वाटतं की जर आपण काही चूक केली तर आपले जवळचे लोक आपल्याला सोडून जाते. या भीतीपोटी अनेक लोक वर्षानुवर्ष मानसिक छळ सहन करतात. पण जेव्हा या छळाची मर्यादा संपते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःला पूर्णपणे तोडून घेते. कौटुंबिक हिंसाचार किंवा व्यसनाधीनता हे संबंध तोडण्याचे एक मोठं आणि उघड कारण आहे. पण अशाही काही जखमा असतात जे डोळ्यांना दिसत नाहीत, ज्याला आपण इमोशनल अब्यूज म्हणतो. सततची टीका, तुलना, गॅस लाइटिंग, मुलं किंवा व्यक्ती जे सांगते ते साफ नाकारणे आणि त्यांनाच वेड ठरवणे, यामुळे व्यक्तीचा स्वतःवरचा विश्वास उडतो. जेव्हा घरात शांततेपेक्षा तणाव जास्त असतो, जेव्हा घराची पायरी चढताना छातीत धडधडायला लागतं, तेव्हा ती घर घर राहत नाही तर ते एक तुरुंग बनतं. अशा परिस्थितीतून बाहेर पडणारी व्यक्ती जेव्हा नो कॉन्टॅक्ट किंवा डिस्टन्स ठेवण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिला प्रचंड विरोधांचा सामना करावा लागतो. समाज, नातेवाईक आणि कधी कधी स्वतःचे मन सुद्धा तिला अपराधी मानतं. पण मानसशास्त्र असं सांगतं की जर एखाद्या नात्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडत असेल, तुमचे काम प्रभावित होत असेल आणि तुम्हाला सतत नैराश्य येत असेल, तर ते नात्यातून बाहेर पडणे हेच तुमच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. विभक्त होण्याचा हा काळ खूप कठीण असतो. यात दुहेरी दुःख असतं. पहिलं दुःख म्हणजे ते नात्यांचं जे प्रत्यक्षात कोरं होतं आणि दुसरं दुःख म्हणजे ते आदर्श कुटुंबाच्या प्रतिमेचं जे आपल्याला कधी मिळालं नाही.
आपण आयुष्यभर एका अशा आई किंवा वडिलांची वाट पाहत असतो जे आपल्याला समजून घेतील, पण शेवटी हे स्वीकारावं लागतं की ते कधीच बदलणार नाही. हे स्वीकारणं हीच आरोग्याकडे जाणारी पहिली पायरी आहे. शेवटी रक्ताचं नातं तुम्हाला जन्म देऊ शकतं, आणि ते तुम्हाला आदर आणि प्रेम देईल याची खात्री नसते. बाउंड्रीज किंवा मर्यादा आखणं ही चुकीची गोष्ट नाही. जर एखाद्या झाडाची फांदी सेडली असेल, तर ती पूर्ण झाडाला वाचवण्यासाठी कापून टाकावी लागते. तसेच स्वतःच्या आयुष्यात आनंद आणि शांतता हवी असेल, तर कधी कधी काही नात्यांपासून लांब जाणं हाच एकमेव मार्ग उरतो. हे लक्षात ठेवा की तुमची मानसिक शांतता कोणत्याही नातेपेक्षा मोठी आहे. स्वतःला वाचवणं ही गद्दारी नाही, तर ती स्वप्रती असलेली तुमची पहिली जबाबदारी आहे. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? तुमच्या आयुष्यात असा काही अनुभव आला आहे का? किंवा तुम्ही अशा परिस्थितीतून बाहेर पडला आहात का? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. कदाचित तुमचा अनुभव कोणाला तरी या कठीण काळातून बाहेर पडायला मदत करू शकेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.